कोण? नव गाणं का थांबवला? आता मला काय माहित तुम्ही चोरून ऐकतायसा म्हणून. खरंच गाणंही गोड आहे बघा तुम्ही. तुमच्या चेहऱ्यापरीच कमीच बघा. चला बोलणं बी गळ्यापर्यंत गोड आहे की तुमचं. आणि तुमचं हसणं मधाच्या थेंबावाने ठिबकतंय की गालात. चला काहीतरीच तुमचं. कुठं लागलं नाही ना? तुमच्या हाताला बघतो. काय नाही, जरा उगीच खरकटलं हो. खरंच कसं उपकार मानतो. अहो उपकार कसलं त्यात, उगीच रगात बघून वाटतंय झालं तुम्हाला. तसं काही विशेष नाही. नाही कसं अजून छाती धडधडते माझी. बैल बुजली आणि गप्पन डोळाच म्हटलं माझं. पण आता उघडलं ना, आता नीट सांभाळून जावा. माफी करा पण शब्दाशिवाय देण्यासारखं काळजी नाही माझ्याकडे. घ्या. अहो ते तर कुठे मिळते अलीकडे. येऊ मी. ही तुमची गोफल मी तर रस्त्यात पडली होती. काळ आला होता पण येळ आली नव्हती. अगं हे होतं म्हणून वाचली, नाहीतर आज. आणि अगं नुसतं गोपनीवर भागवतीस. जीवमान वाचवला यांनी. रातचं बोलव की बारीला. मग येणार आमच्या वारीला. गाणं येतेच तुम्हाला. बघा की आमचा तमाशा आवडतो का. येणार ना? बघतो जमलं तर. जमलं तर नाही, जमवायचंच काय बी करू. तिकीट काढून नाही इंग्रज जायचं. बस बस. मालक 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 बघितला तिकडे जाऊन पडला होता. सांगितलं नाही तुला काय? अरे माझा नेम कधी चुकायचं नाही. पण मालक एक पाखरू मारलं सा तर सगळा कळप उडला मारण्याचा. अरे उडाला तर उडाला. जातोय कुठं? येईल की दीस भरल्यावर आपसुक मोर. मालक मालक लांडोरे आणि मारामार. कसं लांडोर बोलतोस काय? ठाण कुटायची ती बंदूक ठेवा बाजूला. मग नजरेचा वार भरा नजरेचा. कसं म्हणजे? म्हणजे काय ते बघा की समोर. कैसे मानक्या हे आणि पाखरू कंच म्हणायचं रे. कमळे मगाशी बार उडाला तुझ्याच बंदुकीचा का ग? इकडे डायरेक्ट विचारा की बंदूक गेल्यात. कसं अच्छा म्हणजे बंदूक बी बोलते म्हणा की तू. मालकानं चाप वाढला की. मालकाने म्हणजे कोण म्हणायचं यासनी? यासनी गावचं राज आहे ते. साहेबराव पाटील नव्हते. कसं म्हणजे महिपतराव पाटलाचा चिरंजीव का? म्हणजे तुला काय खाऊन आलो? अगं यासनी कोण ओळखीत नाही.
लौकिक लय दांडगाय बापले कसा. राम राम पाटील. राम राम. पर्यंत नाव गाव. अहो गाव नाही, नाव आहे नुसतं रूपा. ते दिसल्यावरच कळलं. नाही कणात कुठं लावणार आहे? कणाच आहे तिथंच की कुंभारगावला. असं बर. मग मुक्काम किती दिवसाचा? हाय की 15 लाट पोटाला मिळत तेव्हा चल रा. असं आणि दिलं पोटला तर रावा की कायमच कसं मानक्या. आता तुम्ही राहा म्हणल्यावर उका पांढरे की कस. बघूया काय होतं ते. चल ना. हिरा, अगं हिरा. जी. अगं आटपलं का नाही तुझं? हे काय झालं का वहिनीचा? आणि अगं बाहेर आल्यावर दुधाचा पेला पुढे नाही केला तर फाडून खातील मला. खाऊन जातील. निघंच्या निमतान तर तोंडाला तोंड लागल. नवरा बायकोच जीवाला हाडच नाही बघ तुझ्या. नाहीतर काय कधी बायको संग बोलणं नाही का हसणं नाही. अगं असतो एखाद्याचा स्वभाव तर. आणि बाहेरच भेटल्यावर कसा कंठ फुटायचं. बाहेर असते ती म्हणून घरची ना वनवास वय. असू दे ग. वनवासानच देव पण येते बायका. सुनबाई. जी. अगं साहेबराव उठला का? कवाच तुमच्या आधीच बाहेर पडल्यात ते. कुठे जातो काय बोलला? या घरात रीत कुठे बायको संग बोलायची. नाही धडचा म्हणून तर धडकलो. कस एवढी कसली घाई झाली तुला? घाई? हे बघितलं मालकाने कसलं पाखरू मारलंय न्यारीला. उठल्यावर जीव घेतला का? घेतला का? रोज तुझ्यावर वळण टाकतो की माझा. पण त्याची काही जाण आहे का तुला? करतो असं मग काय केलं म्हणतो सांग की. आता तूच छान की. कधी ते मात्र शबूत काढला का तो लागलो. कोणतो चुकलंच बघ माझं. मी ओळखलंच नाही माझ्या राजाला. अगे माझ्या राणी तू नुसतं सांग. इंद्राचा आयरावत आणून देतो मी. कस खरं तुझ्या गळ्यात सपाट. आणशील ना. अरे मुडद्या इंद्राचा आळाव त्यांचं पाहिजे. अरे पडवात पाणी लावून आणलं आणि पण सारखं काम चाललंय ना. अहो माणूस ते पाणी पाणी करतोय. बाय किती मौन झाल्यात. हा हे काय पोरा हात का बांधाय? हा काय नाही आपलं सहज. कुठं मारामारी केली नाहीत ना? मग तिथे काय झालं आबा? आज शेतापाशी गाडीच उधळली सकाळी. कुणा केलं? लागलं नाही ना? मग कुणा लागलं असतं तर मी सावरली म्हणून वाचली. वाचली? वाचली म्हणजे बाई बी आली नाही ना? गाडी खाली तमाशा आलाय ना गावात. त्यातलीच असली पाहिजे कोणीतरी. म्हणजे काय म्हणतोस? का तमाशातले म्हणून मरून द्यायचे होते म्हणतात? नाही नाही नाही, जीव वाचवा बा कुणाचा बी. तसंच तू बी सांभाळून राहा म्हणजे झालं. असं का बोलता आबा? माझ्यावर विश्वास नाही तुमचा? तुझ्यावर आहे रे. पण जवानीच्या विश्वास धरून नाही माणसाने. रातचा आवाज न दिले मला गाण्याचं. सुरुवात अशीच होती पोरा. शेवट मात्र झाल्यावर कळतो माणसाला.